नाही, मला असं वाटतं की मी म्हणूनच जनतेला आव्हान केलेलं आहे की कोण बोलतंय याच्याकडे पण जरा आत्मचिंतन केलं पाहिजे ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेने याच्याबद्दल विचार केला पाहिजे. म्हणून मी जनतेला आव्हान करते आता की जनतेला समजून घेतलं पाहिजे की धर्मकारण आणि राजकारण हे वेगळ्या बाजू आहेत. मस्केजींनी कधीतरी युडी डिपार्टमेंटच्या प्रश्नावर बोलावं ना, तो पोटतिडकीने थोड्या जोरजोरात. मुंबईच्या प्रश्नावर बोलावं. आज मुंबईचे रस्ते बघा किती खराब आहेत. कधी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बोलावं, पण त्याच्या बाबतीत न बोलता सातत्याने. आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे की एक म्हणजे म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल कोणाच्या मनात आदर नाही. सांगा ना महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कुठल्या धर्मामध्ये आदर नाहीये? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मंडळी होती इतर समाजाची, ह्याचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. खोटा इतिहास सांगायचा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून इतिहास सांगायचा, ही पद्धतीच्या माध्यमातून अशा तऱ्हेने वातावरण खराब करायचं, या सगळ्या मंडळीला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही जी वातावरण महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. भाजपचे एक खासदार आहेत प्रदीप पुरोहित. हा, ते मी त्यांचं काल त्यांचं मी वाक्य ऐकलं, ओडिशाचे ते प्रदीप पुरोहितांचं वाक्य हास्यास्पद वाक्य आहे. म्हणजे मला त्यावेळेस सुद्धा आठवलं की मंगलप्रभात लोढांनी पण सांगितलं होतं आणि आता हे प्रदीप पुरोहित सांगतायत. काय चाललंय ह्या की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करतायत? अरे छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही मला वाटतं भाजपाला अजूनपर्यंत. पहिलं भाजप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा. आणि मला त्यांना सांगायचंय की कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक पण वाचावं की खरा शिवाजी कोण होता, तेव्हा त्यांना कळेल. कारण जेव्हा गोविंद पानसरेजींची हत्या झाली अजून त्यांचे गुन्हेगार सापडलेले नाहीत. दाभोळकरांची हत्या झाली त्यांचे गुन्हेगार सापडलेले नाहीत. गौरी लंकेश गुन्हेगार सापडलेले नाहीत. माझा प्रश्न तोच आहे मुळात या सगळ्या प्रश्नाची. जे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे ते इतिहास वाचायला भाजपाच्या लोकांनी थोडं लक्ष द्यावं आणि आपल्या जे बाकीच्या यंत्रणा आहेत त्यांना पण शिकवावं. धन्यवाद.